बिगिनर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शिक्षकांच्या संदर्भातील अत्यंत दुःखद बातमी आहे। दुःखद बातमी अशी आणि या बातमीनुसार आपल्या सर्वांना एक आपण पेचात पडलेलो आहोत। कारण गेल्या वर्षीपासून आपण आंतरजिल्हा बदलीची वाट बघत आहात। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण सर्वजण नोकरीला आहात, परंतु आपण स्वगावी किंवा स्वजिल्ह्यात जाण्यासाठी आपण ऑनलाईन सर्व गोष्टी केलेल्या आहेत। परंतु भरती मात्र ऑनलाईन जी काही प्रक्रिया आहे, ऑनलाईन जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन प्रक्रिया आंतरजिल्हा बदलीची अजूनपर्यंत झालेली नाही। तर या शिक्षक बांधवांकरिता हा व्हिडिओ आहे। आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो। शिक्षक बांधवांनो, आपल्याकरिता एक पत्र जे आहे ते पत्र संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा फिरत आहे, ज्या माध्यमातून हे गृह सचिवाचं पत्र आहे। या खरं आहे की खोटं आहे हे मला माहिती नाही, परंतु या बाबतीत या सर्व गोष्टी ज्या त्या पत्रावरती दिसत आहेत त्यावरून असं वाटतं की हे पत्र खरं आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे सध्याच्या काळात म्हणजे सध्या महाराष्ट्रात असो की कुठेही असो संपूर्ण देशभर जनगणना जी आहे, सेन्सेक्स जे आहे, आपल्याला जनगणनेचं जे कर्तव्य आपल्याला बजावावं लागतंय ते ऍक्ट 19 जनगणना ऍक्ट 1948 नुसार आपल्या सर्वांना हे काम करावं लागतं। हे आपलं कर्तव्य आहे, एक ड्युटी आहे। म्हणून आपल्याला हे जे सचिवाचं जे पत्र आहे, या सचिवाच्या पत्रामध्ये नेमकं काय आहे जे आपण बघणार आहोत। आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर पहिल्यांदा आपण सबस्क्राईब करा। बघा, हा जो पत्र आहे, हा पत्र गृह सचिवाचं पत्र संपूर्ण देशातील जे काही सचिव आहे, मुख्य सचिव आहेत, चीफ सेक्रेटरी आहे, त्यांच्याकरिता हा पत्र काढलेला आहे की आपण एक काय करा, एक अधिसूचना काढा। अधिसूचना यासाठी काढा की ज्या माणसाची नेमणूक ही आपलं प्रगणक असेल किंवा जे काही शिक्षक असेल यांच्या ज्या ड्युट्या लागलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे की 1 मे पासून आपल्याला काम करायचं आहे, कुठून 16 तारखेपासून 16 एप्रिल पासून कुठून सुरू होणार आहे, कुठून तर 1 तारखेपासून सुरू होणार आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा एक शेड्यूल आखलेला आहे, एक टाइम टेबल आखलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला ते काम करायचं आहे। 15 दिवस असेल, 40 दिवस असेल, 45 दिवस असेल, हे काम आपल्याला सर्वांना करायचं आहे। तर यामध्ये हे काम करत असताना आपली जी नेमणूक होत असते, आपल्याला कलेक्टर ऑफिस कडनं नेमणूक किंवा आपल्या एसडीओ कडनं नेमणूक, जे काही आपलं पत्र आलेलं आहे यानुसार आपले नावं सुद्धा त्या यादीमध्ये आणि काही जणांची ट्रेनिंग सुद्धा झालेली आहे। तर एकदा त्या माणसाची नेमणूक केली तर ती नेमणूक संपूर्ण जनगणना होईपर्यंत ती बदलू नये किंवा त्यात जो काही ऑर्डर आहे तो रद्द करू नये, असं या ठिकाणी स्पष्ट त्या ठिकाणी या पत्रामध्ये उल्लेख आहे। म्हणजे आपल्याला कधी 31 मार्च 2027 पर्यंत कोणालाही या ठिकाणातून कार्यमुक्त करू नये असं त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे। असं पत्र तुम्ही मुख्य सचिव म्हणून आपण आपल्या राज्यातील विविध कलेक्टर्स आहेत किंवा एसडीओ असतील, जे कोणी त्यातली मुख्य कारभार सांभाळणारा व्यक्ती असेल किंवा कर्मचारी असेल किंवा पदाधिकारी असेल, या सर्वांच्या माध्यमातून हे त्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, असं या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे। म्हणजे यावरून असं दिसून येते की ही जी भरती आहे, ही भरती आंतरजिल्हा भरती नाही, आंतरजिल्हा प्रक्रिया जी आहे, आंतरजिल्हा बदलीची जी प्रक्रिया आहे ही मात्र या ठिकाणी रडखडणार आहे, असं या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे। म्हणजे हे पत्र खरं आहे की काय आहे हे आपण सांगू शकत नाही। आपल्याला जर माहिती असेल तर आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। दुसरी एक बाब अशी की एकीकडं महाराष्ट्रामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू आहे, मग शिक्षक भरतीवर त्याचा परिणाम होणार का, हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण आताच समायोजनाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या समायोजनाच्या प्रक्रिया सुद्धा संपलेल्या आहे। 90% समायोजन जे आहे, जे तालुका लेवलचं समायोजन असेल, जिल्हा लेवलचं समायोजन असेल, हे कम्प्लीट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे। राहिलेला विभाग लेवल आणि काही राज्य लेवलचे जे समायोजन आहे ते मात्र काही दिवसांमध्ये कम्प्लीट होईल आणि जाहिराती सुद्धा म्हणजे बिंदू नियमावली अद्ययावत केल्यानंतर जाहिराती सुद्धा आपल्या सर्व पोर्टलला येणार आहे। पण यावर भरतीचा ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेचा यावरती परिणाम होणार का, हा सुद्धा आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न मात्र आहे। तुम्हाला याबद्दल, या पत्राबद्दल काय वाटते, या शासनाची या बद्दलची भूमिका काय असणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्र असतील किंवा शिक्षक असेल, तुम्हाला सुद्धा या जी काही मी सांगितलेली माहिती आहे याबद्दल नेमकं काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा। धन्यवाद।